पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वा धडा आपण पाहणार आहोत. नदी सूक्तम. सूक्तम म्हणजे चांगल्या प्रकारे स्तवन केलेलं, स्तुती केलेलं त्याला म्हणतात सूक्त. किंवा वेदांमध्ये जे स्तोत्र येतात किंवा वेदांमध्ये जी स्तुती येते त्याला म्हणतात सूक्तम. नदी सूक्तम म्हणजे नदीविषयी लिहिलेलं किंवा वेदामध्ये आलेलं जे स्तवन आहे किंवा जो महिमा आहे, ग्रेटनेस, तो आपण आज पाहणार आहोत. बघा, वर्ड बाय वर्ड. विश्वे, जगामध्ये, विद्यमानं प्राचीनतमं साहित्यम. साहित्यम म्हणजे लिटरेचर. प्राचीनतमम सगळ्यात जुनं. विद्यमान आत्ता असलेलं म्हणजे जगामध्ये आत्ता असलेलं सगळ्यात जुनं साहित्य ग्रंथ. नाम, त्यांचं नाव काय? वेद वाङ्मयम. म्हणजे वेद हे सगळ्यात जुनं प्राचीन साहित्य आहे. इति बुधाहा मन्यन्ते, असं विद्वान लोकांचं म्हणणं आहे. ऋग्वेदस्य तृतीय मंडले. आता हे जे नदी सूक्तम आहे हे कुठून घेतलेलं आहे? ऋग्वेदातील तृतीय मंडलातून घेतलेलं आहे, म्हणजे अध्यायातून घेतलेलं आहे. विश्वामित्र नदी संवाद वर्तते. संवाद म्हणजे कॉन्व्हर्सेशन. दोन लोक ज्यावेळी परस्पर एकमेकांशी बोलतात त्याला संवाद म्हणतात. आणि हा संवाद कोणाचा आहे? विश्वामित्र आणि नदी वर्तते म्हणजे आहे. विश्वामित्र नदीं मातरम इव पूजयति. विश्वामित्र आहेत ते नदीला मातरम इव आईसारखं पूजतात किंवा आई म्हणून नदीची पूजा करतात. मानवीय संस्कृती ही म्हणजे जी आपली संस्कृती आहे, हिंदू कल्चर आहे, हे जे कल्चर आहे हे नदी तीरे एव विकसित. नदीच्या तीरावरतीच काय झालेलं आहे? विकास पावलेला आहे. म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामधून हा भारत देश, भारतातली संस्कृती उदयाला आली. म्हणून सिंधू नदीमुळे आपल्याला हिंदू किंवा हिंदुस्तान असं भारताला नाव दिलेलं आहे. म्हणजे हे सगळं वेद किंवा हे जे भारतामध्ये असणारी संस्कृती हे कुठून उगम पावले? नदीवरून. अतः म्हणून अस्माभिः आपल्याकडून नदी सर्वथा रक्षणीय. नदीचं कायम रक्षण केलं पाहिजे. डॉक्टर मंजुषा गोखले महाभागया म्हणजे या रिस्पेक्टेड जे मॅडम आहेत महाभागया श्रीमती आहेत, नदी सूक्तम अनुसृत्य म्हणजे नदी सूक्ताचा त्यांनी आधार घेतला, अभ्यास केला आणि त्याच्यातून काय केलं? रचितात नाट्यात, आणि त्यांनी एक नाटक लिहिलं. म्हणजे नदी सूक्तावरती त्यांनी एक नाटक लिहिलं. त्या नाटकातील अयम स्वीकृत संवाद, अयम हा स्वीकृत घेतलेला संवाद आहे. ठीक आहे, बघा आता हे तुम्हाला सरळ अर्थ लिहिण्यासाठी येणार आहे. 4 मार्कासाठी बोर्ड आहे. रंगमंचे म्हणजे स्टेजवर. कीर्तनकार कीर्तनम करोति. कीर्तनकार म्हणजे देवाविषयी एखाद्या विषयाविषयी माहिती सांगणारा. कीर्तनम करोति, तो व्याख्यान करतो. श्रोतृवृंद श्रवणे मग्न. श्रोतृवृंद म्हणजे ऐकणारे. श्रवणे मग्न म्हणजे श्रवणात ते काय आहे? मग्न आहे, गुंग झालेले आहे. कीर्तनकार बघा काय बोलतो. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी पृथिव्याम सन्निधिं कुरु. आता ही जी नदी आहे या नदीची ही प्रार्थना करतात. गंगा नदी, यमुना नदी, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी पृथिव्याम सन्निधिं कुरु. म्हणजे हे पृथ्वीवरती कायम असावे, पृथ्वीचं आणि त्यांचं काय सन्निधी म्हणजे ते एकत्र यावे, असं कीर्तनकार सांगतो. कोणाला? श्रोत्यांना. ज्येष्ठ मासे, ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे, ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये
प्रतिपदायाम तिथो म्हणजे पहिल्या दिवसावरती गंगा दशरा गंगा दशहरा पर्व समायोजते. एक कार्यक्रम आपण म्हणूया जो ज्येष्ठ मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये पहिल्या दिवशी होतो. त्याला काय म्हणतात? गंगा दशहरा पर्व. तो दसऱ्याचा पर्व म्हणजे चांगला काळ. पर्वण्यस्मिन नदी पूजनम कर्तव्यम. या पर्वणीमध्ये नदी पूजनम कर्तव्यम, नदीचं काय पूजन केलं पाहिजे ज्येष्ठ मासामध्ये. श्रोतृवृंद आता ऐकणारे काय म्हणतायत? नदी पूजनम किमर्थम नदी पूजनम, नदीची का पूजा करायची? आज जर कोणी म्हटलं नदीची पूजा करा, आपण पण म्हणतो कशाला पूजा करायची? तर आता कीर्तनकार सांगतो का नदीचं पूजन करायचं. नदी खलू जीवनदायिनी, खलू म्हणजे खरोखर, नदी जीवनदायिनी आपल्याला जीवन देणारी आहे. अतः म्हणून अस्मिन अवसरे या मुहूर्तावरती कृतज्ञता प्रदर्शयितुम म्हणजे कृतज्ञता दाखवण्यासाठी, प्रदर्शयितुम दाखवण्यासाठी जनाः जले दीपदानम कुर्वन्ति. जनाः लोक जले पाण्यामध्ये काय करतात? दिवा सोडतात. त्याला दीपदानम कुर्वन्ति असं म्हणतात. काय कसं करतात ते? द्रोणे दीपम प्रज्वाल्य म्हणजे एक द्रोण असतो. आपण जर काशी ऋषिकेशला बघितलं तिकडे आज पण करतात. द्रोणामध्ये एक दीपम प्रज्वल, एक दीप दिवा पेटवून ठेवतात. नदी जले समर्पयन्ति आणि ती नदी, तो जो दिवा आहे तो नदीच्या पाण्यामध्ये सोडतात. जलम प्राशनार्थम, आता हे महत्वाचं आहे, तुम्हाला हे लिहायला येणार आहे. प्राशनार्थम म्हणजे पिण्यासाठी. आता पाण्याचा काय काय उपयोग आहे सांगतात. जलम प्राशनार्थम पाणी पिण्यासाठी. कृषी वर्धनार्थम म्हणजे शेती करण्यासाठी. विद्युत निर्माणार्थम म्हणजे वीज बनवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं जलम जीवनार्थम, जलम पाणी हे काय आपल्याला जीवन देतं. माणूस जेवला नाही तरी जगू शकतो, पण पाणी पिला नाही तर जगू शकत नाही. म्हणजे पाणी काय आहे? आपलं जीवन आहे. चार उपयोग त्यांनी सांगितले, लक्ष द्या. प्राशनार्थम पिण्यासाठी, शेतीसाठी, वीज निर्माण करण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी. सजीवानां कृते नदी देवी तमा. सजीवानां कृते म्हणजे जे मनुष्य प्राणी आहेत, मनुष्य आणि प्राणी त्यांना काय म्हणतात? सजीव. निर्जीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही, आणि सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे. सजीवानां कृते म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी. नदी देवी तमा, नदी ही कशाप्रमाणे आहे? श्रेष्ठ देवी प्रमाणे आहे. नदी मातृतमा, नदी ही कशाप्रमाणे आहे? आईप्रमाणे, आईपेक्षाही श्रेष्ठ नदी आहे. अतः म्हणून अद्य नदी सूक्त, म्हणून अद्य आज नदी सूक्तम सर्वथा श्रवणीयम स्मरणीयम च. म्हणून काय करायचंय? आज नदी सूक्ताला सर्वथा चांगल्या प्रकारे पूर्ण श्रवणीयम ऐकायचं आहे, स्मरणीयम लक्षात सुद्धा ठेवायचं. आता बघा ऐकणारे काय म्हणतात, श्रोतृवृंद. भो हो पुराणिक वर्य कथम नदी अस्माकं माता. आता त्यांना विशेषण काय दिलंय? पुराणिक वर्य म्हणजे पुराणांना जाणणारा, असे ते कीर्तनकार आहेत. ते म्हणतात नदी अस्माकं माता कथम, नदी आपली आई कशी काय असू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे बघा. कीदृशा नदीनाम उपकाराः, कीदृशाः कशा प्रकारचे, नदीनाम नद्यांचे उपकार आहेत. दोन प्रश्न त्यांनी विचारले. कीर्तनकार म्हणतात शृणुत आर्याः, शृणुत ऐका. आर्या म्हणजे चांगले लोक, सभ्य लोक, त्यांना काय म्हणतात? आर्य. शृणुत ऐका. अति प्राचीनतमा खलु एषा कथा, एषा कथा ही गोष्ट, खलु खरोखर, अति प्राचीना खूप जुनी अशी ही गोष्ट आहे. अस्ति आहे, विश्वामित्र नाम कुशिकपुत्र मुनिवर. आता विश्वामित्रांचे एक विशेषण बघा. अस्ति आहे, विश्वामित्र म्हणजे ऋषी होते विश्वामित्र, खूप महान ऋषी. नाम
कुशिकपुत्र कुशिकांचे ते पुत्र होते आणि मुनिवर मुनींमध्ये श्रेष्ठ आहे ते होते. सपरिवार सगोधनम सह दूरतः आगतः. सह म्हणजे तो, म्हणजे विश्वामित्र. दूरतः आगतः लांबून आले होते. कसे आलते ते? सपरिवारम पूर्ण परिवाराबरोबर, सगोधनम पूर्ण गायींबरोबर ते आले होते. मार्गम आक्रमण आक्रमण म्हणजे रस्ता चालून येतात. सह विपाट तथा शुतुद्री एतयोः नद्योः संगमम प्राप्त. तर त्यांनी काय केलं? या मोठ्या आणि विराट एकदम मोठ्या नदीचं काय बघा, मार्गम आक्रमण रस्त्याने चालत येत असताना सह त्यांनी काय केलं? विपाट म्हणजे एकदम मोठी तथा ऋतुद्री अशी नदी त्यांनी काय, त्या नदीचा संगम प्राप्त त्यांनी त्या नदीचा संगम पाहिला. एतयोहो नद्यो म्हणजे विपाट नावाची नदी आणि ऋतुद्री नावाच्या नदी, या दोन नद्यांचा संगम त्यांनी पाहिला. विपाट म्हणजे मोठी नाही, विपाट हे नदीचं नाव आहे. ऋतुद्री हे सुद्धा नदीचं नाव आहे. या दोन नद्यांचा संगम त्यांनी पाहिला. मग आता पुढे त्यांचा संवाद होतो, अतिशय छान संवाद बघा. आता हे सगळं कुठे चालले? स्टेजवर. ततः म्हणजे एका तिथून तिथून प्रविशती विश्वामित्र. विश्वामित्र स्टेजवरती एका बाजूने येतात. नदीम प्रणम्य नदीच्या पाया पडतात आणि विश्वामित्र बोलतात, कथम लंघनीय प्रवाह नदीना. कथम म्हणजे कसा, लंघनीय म्हणजे पार करून जायचा. नदीनाम प्रवाह हा नदीचा जो प्रवाह आहे तो कसा पार करून जायचा. कथम रक्षितव्यम मया गोधनम च. कथम कसं, मया माझ्याकडून, गोधनम च रक्षितव्यम आणि हे जे माझ्या गायी आहेत त्यांचं रक्षण मी कसं करू, कारण की प्रवाह खूप मोठा आहे. कथम याचितव्य तरणाय मार्ग. कथम कशा प्रकारे, याचितव्य म्हणजे कशा प्रकारे मार्ग शोधायचा किंवा मार्ग मागायचा. तरणाय तरणाय म्हणजे तर पोहून जाण्यासाठी कशा प्रकारे आपण याचना करायची, कशा प्रकारे तो मार्ग शोधायचा. पुढे कथम कथम प्रार्थनीया शुभेच्छा नदीना. आणि ते म्हणतात कथम कसं, नदीनाम शुभेच्छा म्हणजे नदीला शुभेच्छा. शुभ इच्छा, शुभ म्हणजे चांगली आणि इच्छा म्हणजे इच्छा. शुभ इच्छा नदीला म्हणजे आपल्या मनात जी इच्छा आहे ती कथम प्रार्थनीय, ती नदीला कशी काय सांगायची. ठीक आहे. पुढे बघा. नदी विपाट नावाची नदी काय बोलते, कह खलु एषः मानव. एषः मानव बघा सगळे एक वचनात आहे. कोण आहे हा मनुष्य. कह कोण, एषः मानव हा मनुष्य, खलु म्हणजे कोण आहे हा मनुष्य. खलु खरोखर हा कोण आहे मनुष्य असं. अस्मान किमर्थम वंदते स्तौतीच. अस्मान आपल्याला, किमर्थम का, वंदते स्तौतीच आपल्याला कशाला नमस्कार करतोय, कशाला आपली स्तुती करतोय. आर्य म्हणजे आता ही नदी विश्वामित्रांना बोलते. किम नाम भवान, तुझं नाव काय. कस्माद अस्मान आव्हयती, कस्मात का अस्मान आम्हाला आव्हयती बोलवतोस. आता विश्वामित्र म्हणतात, आई मातः अगं, अहो आई, विश्वामित्रो अहम अहम विश्वामित्र मी विश्वामित्र आहे. दूरतः आयातः रथैः शकटैः च. दूरतः आयातः दुरून आलो आहे, रथांबरोबर आणि शकटांसोबत. रथ आणि रथाला ओढणारे प्राणी या सगळ्यांसोबत आम्ही आलेलो आहोत असं कोण सांगते, विश्वामित्र. वयम सर्वे परतीरम गंतुम समुत्सुकाः.
वयम सर्वे आम्ही सर्व परतीरम दुसऱ्या तीरावरती गंतुम समुत्सुकाहा जाण्यासाठी काय आम्ही खूप उत्सुक आहोत. आता शुतुद्री नावाची नदी काय म्हणते, विप्रवर म्हणजे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असणारे तुम्ही, मधुरा खलु ते वाणी, ते म्हणजे तुझी, वाणी म्हणजे भाषा, मधुरा खलु खरोखर गोड आहे, रंजयती अस्मान आमचं काय, ती वाणी मनोरंजन करते, आम्हाला ती वाणी खूप आवडते. वद कथम तव सहाय्यम कर्तव्यम. आता शतुद्री नावाची नदी काय म्हणते, वद बोला, कथम कसं, तव सहाय्यम कर्तव्यम तुझी आम्ही मदत करू, तव तुझी सहाय्यम मदत करू. आता विश्वामित्र म्हणतो, अंब आई शृणु मे अभ्यर्थना म्हणजे माझी अडचण ऐका. अं, शृणु मे अभ्यर्थना अर्थ म्हणजे अडचण. गाधा मे भविष्यती, गाधा एक मिनिट. गाधा गाधा में भविष्यती, गाधा शब्दाचा अर्थ आहे म्हणजे काहीतरी बाधा होईल आम्हाला. बाधा एक मिनिट. हा, शृणु मे अभ्यर्थना माझी अडचण तुम्ही ऐका, माझी प्रार्थना तुम्ही ऐका. गाधा मे भविष्यती स्वल्पी भवतु जलोघव, हे नंतर सांगतो. गाधा शब्दाचा अर्थ, हा, गाधा मे भविष्यती म्हणजे लहान होणं. ठीक आहे, मला लहान होण्याचा अर्थ दिला आहे. गाध म्हणजे खूप खोल नाही. गाधा मे भविष्यसी म्हणजे तू, मे म्हणजे माझ्यासाठी लहान होशील का, लहान म्हणजे जास्त खोल नाही, म्हणजे जेणेकरून आम्ही सगळे जाऊ शकू. गाधा, गाधा म्हणजे जास्त खोल नाही, नॉट व्हेरी डीप. स्वल्पी भवतु जलोघौ, जलोघ म्हणजे जलाचा प्रवाह, स्वल्पी भवतु लहान कर म्हणजे जास्त खोल पण नको होऊस आणि लहान पण होईल. येण त्याच्यामुळे, वयम आम्ही, सुखेन एव परतीरम प्राप्तुम शक्नुमः ज्याच्यामुळे आम्ही सुखाने, हसत हसत, एव हसत हसतच, परतीरम पलीकडच्या तीरावर प्राप्तुम शक्नुमः जाऊ शकू. आता नदी बघा काय म्हणते, विपाट नावाची नदी म्हणते, देवेंद्र नदी सांगते, देवेंद्र खलु परमेश्वर मार्गम मह्यम प्रदत्तवान. देवेंद्र म्हणजे इंद्र, खलु परमेश्वर तोच काय देव आहे, मह्यम मला, मार्गम प्रदत्तवान त्यांनीच मार्ग दिलेला आहे. हत्वा वृत्रम व्रज व्रजहस्त नदी प्रवाहम विमुक्तवान. आणि हा नदी प्रवाह काय, वृत्रम, हत्वा म्हणजे मारून. आता इथे कथा आहे पाठीमागे. हत्वा वृत्रम वज्रहस्तम, वज्रहस्त म्हणजे एकदम असा कठीण हात, त्याने वृत्रम हत्वा वृत्रासुर नावाच्या राक्षसाला मारलं. नदी प्रवाहम विमुक्तवान आणि हा जो नदी प्रवाह आहे त्यांनी काय केलं, मुक्त केला. म्हणजे इंद्राने वज्रहस्ताने, थंडरबोल्ट त्याला म्हणतात, त्यांनी काय केलं, वृत्रासुर नावाच्या राक्षसाला मारलं. मया न कार्या तस्य अवज्ञा, क्रुद्धः देवः भविष्यति. मया माझ्याकडून, तस्य अवज्ञा त्याचा अपमान, न कार्य म्हणजे त्या इंद्राने आम्हाला मुक्त केलं, आणि आता आम्ही जर छोटे झालो, पाणी खोल नाही केलं तर इंद्राचा अपमान होईल, कारण की
इंद्र क्रुद्धः देवः भविष्यति. इंद्र काय? क्रुद्धः देवः रागवेल, भविष्यती रागवेल आमचं. क्षमस्व, माफ करा. विश्वामित्र, कदापि नैव विरामः संभवति. कदापि, कधीच, नैव, नाहीच, विरामः संभवति, आमचं थांबणं किंवा कमी होणं हे कधीच संभवणार नाही. आता विश्वामित्र बघा काय बोलतो. सोपा संवाद आहे. नैव मातः, नाही आई. मास्तु देवेंद्रस्य अवज्ञा. ते म्हणतात अ- देवेंद्रस्य अवज्ञा, इंद्राची अवज्ञा, डिसरिस्पेक्ट, अवज्ञा म्हणजे मास्तु, नको. इंद्राची अवज्ञा नको. केवलम इच्छामह परतीरम गंतुम. मी फक्त, केवलम, फक्त, इच्छामह, आम्ही इच्छा करतो काय? परतीरम गंतुम, दुसऱ्या तीरावरती जाण्याची इच्छा करतो. हे मातः, हे आई, प्रसीद, आमच्यावरती प्रसन्न हो. वयम सर्वे तव पुत्राः एव, आम्ही सगळे काय आहे? वयम सर्वे, आम्ही सगळे, तव, तुझे, पुत्राः एव, तुझे पुत्रच आहोत. न वयम कदापि तव उपकारान विस्मरामः. न, नाही, वयम, आम्ही, कदापि, कधीच, तव, तुझे, उपकारान विस्मराम, आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही. न किंचिदपि अस्माभिः कर्तव्यम येन तव अधिक्षेपः भवेत्. न किंचिदपि, का थोडं सुद्धा, अस्माभिः, आमच्याकडून, कर्तव्यम, न, असं केलं जाणार नाही. येन, ज्याच्यामुळे, काय होणार आहे? तव अधिक्षेपः, आम्ही असं कधीच करणार नाही ज्याच्यामुळे, अधिक्षेप म्हणजे तुझी इन्सल्ट किंवा तुझा अपमान होईल, असं आम्ही कधीच करणार नाही. आम्ही तुझे उपकार कायम लक्षात ठेवू. एषा मे प्रतिज्ञा, ही काय आहे? माझी प्रतिज्ञा आहे. बर, असं म्हटल्यानंतर बघा पुढे काय होतं. किम, काय? एषः मर्त्यः मां माता इति संबोधयति. एषः मर्त्यः, हा मरणारा म्हणजे मनुष्य, माम, मला, माता इति संबोधयति, मला आई असं म्हणतो, आई असं म्हणून संबोधतो. नदी, आता शतोद्री बघा काय म्हणतो. कथम माता न करोति सहाय्यम स्वपुत्रस्य. कथम, कसं, माता, आई, स्वपुत्रस्य सहाय्यम न करोति, कसं आई स्वतःच्या मुलाची मदत करणार नाही. साधू, मानव श्रेष्ठ, साधू, साधू म्हणजे छान. मानव श्रेष्ठ, मानव श्रेष्ठ साधू, मानवांमध्ये श्रेष्ठ असणारे तुम्ही, साधू, छान छान. किंतु, पण, कच्चित तव वंशजाः मनुजाः तवेदम वचनम विस्मरिष्यन्ति. आता नदी काय म्हणते? किंतु, पण, कच्चित, कदाचित, तव, किंवा कोणी, क- कच्चित, कदाचित, तव, तुझे, वंशजाः मनुजाः, तुझे वंशज म्हणजे हे मनुष्य प्राणी, तवेदम वचनम विस्मरिष्यतु, तुझे आम्हाला शब्द दिलेले आहेत की आम्ही कधी विसरणार नाही, तुझी कायम पूजा करू, तुझे उपकार लक्षात ठेवू. पण तुझे हे वचन, तवेदम वचनम, तुझे हे वचन, तवेदम वचनम, तुझे हे वचन, विस्मरित, जर हे माणसं विसरतील तर. नाही मातः, ते म्हणतात खरोखर नाही आई. न एतत् शक्यम, हे शक्य नाही. सर्वाः सरितः सुखम वहन्तु, म्हणजे सगळ्या नद्या, सुखम वहन्तु, सुखाने वाहोत. सर्वे जनाः सुखिनः सन्तु, सगळे लोक सुखाने राहो, असं म्हणतात. आणि विश्वामित्र निर्गच्छति, विश्वामित्र काय स्टेजवरून निघून जातात. आता कीर्तनकार बघा. एवं विश्वामित्रः नद्यौ, एवं, अशा प्रकारे, विश्वामित्र नद्यौ त्रीणयित्वा परतीरम गतवान, अशा प्रकारे दोन नद्यांना
त्रिणयित्वा त्यांचं स्तवन करून त्यांची स्तुती करून त्यांना नमस्कार करून परतीरम गतवान दुसऱ्या तीरावरती गेले. आई श्रोतार अरे ऐकणाऱ्यांनो श्रोतांनो, इत्थम नद्य मानवाः च परस्परम प्रीणयन्तः संस्कृतीनी संवर्धितवन्तः. इत्थम अशा प्रकारे नद्य मानवाः च नद्या आणि मनुष्य परस्परम प्रीणयन्तः परस्परांवरती काय प्रेम करतात. आपण नदीची पूजा करतो, नदी आपल्याला पाणी, जीवन, विद्युत, अन्न सगळे देते. आणि काय संस्कृती संवर्धितवंत आणि काय संस्कृतीला वाढवतं. पाण्यामुळे किती कामं होतात. जेवढे काही आपल्याकडे कल्चर असेल त्याला काय नद्या आहे काय कारणीभूत आहे. मग आता नदीची स्तुती करतात. प्रवाहिता म्हणजे वाहणारी, तरंगिणी लाटा असणारी, संस्कृती ही विकासिता संस्कृतीचा कल्चर संस्कृतीचा विकास करणारी, मानवाः प्रमुदिताः च मानवांना प्रमुदिताः आनंद देणारी, तरित कृपा समुत्पन्नाः म्हणजे या नदीच्या कृपेपासून काय काय होतं, कशी आहे ही नदी बघा. ही सगळी काय हरित कृपा समुत्पन्नाः. हरित कृपा म्हणजे नदीच्या कृपेतून उत्पन्न झालेले आणि हे आनंदी माणसं, संस्कृती आणि वाहणारी लाटांनी युक्त असणारी ही नदी. नंदिताः कृषीवलाः आनंदी शेतकरी, प्रफुल्लिता वसुंधरा सगळी वसुंधरा पृथ्वी, प्रफुल्लिता हिरवीगार, अन्नदान निर्भरा म्हणजे आपल्याला अन्न कशामुळे मिळतं, पाण्यामुळे, नद्यांमुळे. मग आपण कशावरती निर्भर आहे, नदीवरती. तस्य श्यामला धरा, धरा म्हणजे पृथ्वी, सस्य म्हणजे आपण जे पीक घेतो पीक, त्याला काय म्हणतात सस्य. श्यामला म्हणजे काळी, म्हणजे भरघोस पीक देणारी ती काळी जमीन. अन्नदान निर्भरा, ही जमीन काय आहे पाण्यावरतीच निर्भर आहे. पुढे सेतू बंध रोधितम नियंत्रितम नदी जलम. नदी जलम नदीचं पाणी पण कसं नियंत्रितम म्हणजे कंट्रोल असणार. सेतू बंध रोधितम म्हणजे एखादा पूल बांधून, रोधितम म्हणजे अडवलेलं पाणी, म्हणजे थोडक्यात डॅम. सेतू बंध रोधितम म्हणजे डॅम ने अडवलेलं पाणी. जनित जनित्रम जनित्रम अत्र चालितम जीवनम प्रकाशितम. नद्या म्हणजे आपण सध्या पाणी अडवायचं म्हटलं तर काय आपल्याकडे आहे, मोठी मोठी धरणं आहे. मग हे असं जे आपल्या कंट्रोलमध्ये असणारं पाणी, काही काही नद्या आहेत पण काही काही कंट्रोलमध्ये नाही. हा जनित्रम, जनित्रम म्हणजे हम्म, हा जनित्रम जनित्र थोडक्यात जनित्रम म्हणजे ज्या ठिकाणी आपण ते साठवून ठेवतो, टर्बो जनरेटर असं म्हटलं जातं. जनित्र शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणाहून सगळं उत्पन्न होत. अत्र मग काय उत्पन्न होतं, तर ह्या नदी जल जे आहे जे नियंत्रित आहे, साठवलेलं आहे, त्याच्यापासून काय आपण भरपूर काय उत्पन्न करू शकतो. जनित्रम अत्र या ठिकाणी चालितम जीवनम प्रकाशितम माणसाचं जीवन काय चालितम चालवतात, प्रकाशितम आणि प्रकाशितही या नद्या करतात. अशा प्रकारे स्तुती केलेली आहे की हे नदीचं पाणी किती आपल्याला महत्वाचं आहे. आई आई श्रोतृ वरा, अहो श्रोत्यांनो जे ऐकण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. इत्थम मानवीयम जीवनम नदी तीरे, अशा प्रकारे इत्थम मानवीयम जीवनम माणसाचं जीवन नदी तीरे नदीच्या तीरावरती आहे.
नदीनाम एव सहाय्येन समृद्धम. नदीनाम एव नदीच्या सहाय्येन मदतीने समृद्धम म्हणजे काय? एकदम समृद्ध झालेलं आहे असं. आता समृद्ध म्हणजे काय? भरभराट झालेली. अधुना कथयत, आता सांगा. अपि विश्वामित्रस्य वचनं तस्य वंशजाः नाम वयं सर्वे मनुजाः अधुना अपि अनुसरामः. अधुना कथयत, आता सांगा. विश्वामित्रस्य वचनम म्हणजे विश्वामित्रांनी नदीला दिलेले हे शब्द. तस्य वंशजाः त्याचे वंशज. नाम म्हणजे कोण? वयम सर्वे मनुजाः आपण सगळे माणसं. अधुना अपि आता सुद्धा अनुसरामः आपण त्यांचं ऐकू. असं कीर्तनकार शेवटी म्हणतोय की विश्वामित्रांनी दिलेलं वचन त्यांचे वंशज म्हणजे कोण? आपण सगळे माणसं. अधुना अपि अनुसराम आज सुद्धा आपण ते पाळू. तर सगळे लोक मान मान डुलवतात आणि होकार देऊन या ठिकाणी मंचावरती अंधार होतो आणि सगळे निघून जातात. दोन प्रश्न. विश्वामित्र नद्यौ किम प्रार्थयति, काय काय प्रार्थना करतात ते लिहायचं. सोपं आहे. आता हे सगळं आपल्याला समजलेलं आहे. काय करतात? मी परिवाराबरोबर आलेलो आहे, माझ्याकडे गोधन आहे, मी कसं इथून जाऊ? आणि काय म्हणतात ते? तू लहान हो आणि जास्त खोल नको हो आणि तू आमची माता आहे, अशा प्रकारे उत्तर लिहू शकतो आपण. एवढं अवघड नाही. मानवानां जीवन लोकांच्या जीवनामध्ये नदीनाम सहाय्येन नदीच्या मदतीने प्रथम समृद्धम जातम माणसांचं जीवन नदीमुळे कसं समृद्ध झालं, कशी त्याला भरभराट आली, हे याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे हा छोटासा धडा या ठिकाणी संपलेला आहे.